नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मी महेंद्र आर के घेऊन आलेलो आहे महत्त्वपूर्ण माहिती. तर ती माहिती काय आहे ते आपण आता बघणार आहे. तर आपण आज माहिती घेणार आहे गॅजेट प्रमाणपत्राबद्दल. तसेच याला मराठीत राजपत्र पण म्हणतात. तर हे गॅजेट प्रमाणपत्र काढतात कशाला? याचे दोन प्रकार आहे. एक तर आपलं शिक्षणाच्या कागदपत्रावरती जर आपलं नाव चेंज झालं असेल तर याचा उपयोग करतात. तसेच आपल्या लग्नानंतर आपल्या बायकोच्या नावापुढं आपलं नाव लावायचं असलं तर याचा उपयोग करतात. तर काही म्हणतील की मॅरेज सर्टिफिकेट पण चालतं, पण जर कोर्ट मॅरेज केलं तरच लवकरात लवकर मॅरेज सर्टिफिकेट भेटतं. तसं अप्लाय केलं तर त्याला 2-3 महिने लागतात. हे महानगरपालिका सोपं काम नाही आहे, भलते टाईमपास करायला एक नंबर आहे. त्याच्यामुळं मी सुझाव देतो की आपण गॅजेटच करा, काय कशाचं नाद लागतात. तर गॅजेट प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहे ते आपण बघणार आहे. तर आज चेक करणार आहे आपण की भाग 1 लग्नासाठी गॅजेट प्रमाणपत्र काढायचे आपल्याला. कारण की आपल्याला उदाहरणार्थ जर आपल्या बायकोच्या नावामध्ये बदल करायचा असतो की माहेरचं नाव असतं, आता सासरचं नाव टाकायचं आहे, तर गॅजेट प्रमाणपत्र लागतं. हे एक ऑप्शन आहे. तर यासाठी आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहे? तर आपल्याला यासाठी कागदपत्र लागणार आहे दोघांचं पण, नवरा आणि बायकोचं आधार कार्ड लागणार आहे. तसेच एक मोबाईल नंबर लागणार आहे आणि वाईफचा पासपोर्ट फोटो लागणार आहे. तसंच वाईफची TC लागणार आहे आणि वाईफची म्हणजे जीच कास्ट असते ते कास्ट प्रमाणपत्र लागणार आहे आणि दोघांच्या लग्नाची लग्नपत्रिका लागणार आहे. एवढ्या गोष्टी त्याला लागतात. आणि जास्तीत जास्त याला खर्च काय येतो? ऑनलाईन चलन असते. SC/STसाठी ₹275, ओपन OBCसाठी ₹575, नेट कॅपवाले काहीतरी घेतात ₹200-300 शिल्लक रुपये, बस एवढं चार्जेस लागतो. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. थोडीफार माहिती ती टाईप करून देईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.